नितेश पतंगे ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आम्ही दुबईला आलेलो आहे आणि डे 1 तर आमचं झालेलं आहे, ब्लॉग बनवला नाहीये। डे 2 मध्ये विचार केला की दुबई मॉल आणि बुर्ज खलिफा हे दोन विजिट करण्याचे प्लेसेस आहेत। आम्ही आलेलो आहे तर विचार केलाच की थोडं थोडं असतं पण तुम्हाला दाखवतो आणि ज्या गोष्टी आम्ही फर्स्ट टाइम येऊन इकडे फेस करतोय ना ते तुम्ही करू नये म्हणून हा ब्लॉग ऍक्च्युअल मध्ये बनवतोय। तर पहिले तर आजचा डे आमचा आहे दुबई मॉल आणि बुर्ज खलिफा। इव्हनिंगला आम्ही बुर्ज खलिफा मध्ये जाणार। मॉल तर भन्नाट खूप मोठा आहे, तुम्ही बघा मजा घ्या। ज्यावेळेस तुम्ही दुबईला याल आणि तुम्ही फर्स्ट टाइम येत असाल ना तर माझं सजेशन असेल की तुम्ही पॅकेज थ्रूच या, कारण की इकडे प्रत्येक गोष्ट जी आहे खूप महाग आहे। तुम्ही ट्रान्सपोर्टेशन हे ते तुम्हाला लगेच समजणार नाही, पण आमच्याकडे आमचा टूर गाईड होता त्याच्यामुळे आम्ही जरा वाचलो आणि इकडे गोष्टी खूप लांब लांब आहेत तर तुम्हाला ट्रॅव्हल करणं। आणि एक आम्ही ज्या टायमावर आलोय तो खूप चुकीचा टाइम आहे फ्रँकली स्पीकिंग। इकडे खूप भन्नाट ऊन आहे, तुम्ही बाहेर जाऊन वॉक करू नाही शकत। तर अशा पीक म्हणजे सीझन बघूनच तुम्ही इकडे या, माझं सजेशन आहे। तुम्ही सपोज दुबईला येत असाल ना फर्स्ट टाइम तर तुमच्या पॅकेज थ्रू येत असाल तर पॅकेज मध्ये लंच डिनर इन्क्लूड असेल असंच बघा, कारण की इकडे प्रत्येक गोष्ट तुम्हाला महागच मिळणार आहे। तर आता आम्ही आलेलो आहे लंच करायला आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आमचं लंच आमच्या पॅकेज मध्ये इन्क्लूड होतं म्हणून टेन्शन नाहीये। लंच मध्ये आज आम्ही व्हेज केलंय, कारण की डेली आम्ही व्हेज नॉनव्हेज खाऊन तर म्हणजे नॉनव्हेज जास्त खाल्लंय आणि आता आम्ही व्हेज आजच्या दिवस व्हेज ट्राय करतोय, उद्या परत नॉनव्हेज। आणि आज व्हेज मध्ये काय काय आलंय बघा। लंच झालं, आता लंच नंतर आम्ही एक डेझर्ट साठी थांबलो होतो। 100 ग्रॅम घेतला ना ते लगभग इथपर्यंत तुम्हाला 14 दिरहम मध्ये येईल आणि हा पूर्ण डब्बा तुम्ही भरलात तर अराउंड 50, 60, 70 डिपेंड, तुम्ही जेवढं भरता तेवढं तुम्हाला त्याची कॉस्टिंग पे करायला लागते। तर हा कॉन्सेप्ट वेगळा आहे। आपण विचार करतो की एक घेतला आणि त्याची प्राइस तसा नाहीये, तुम्ही जेवढं भराल त्याची प्राइस ऑटोमॅटिक वाढत जाईल, जेवढे ग्रॅम वाढतील तेवढे पैसे वाढतील। तर हे आम्हाला एवढा डब्बा हा एवढा आम्ही घेतलाय आणि ह्याच्यामध्ये आम्हाला एक 18 दिरहम लागले। तर आईस्क्रीम एन्जॉय करतोय बट चांगली आहे। इकडे आता आम्ही दुबई मॉल पूर्ण फिरलेलो आहे आणि इकडून आता बुर्ज खलिफाच्या 124 फ्लोअर वर आम्ही जाणार आहे। हे तुम्हाला असं तिकीट मिळेल इकडे आल्यावर आणि हे आमच्या पॅकेज मध्ये इन्क्लूड होतं। आम्ही 6:30 ला आलो होतो, त्यावेळेस इकडे काहीच गर्दी नव्हती आणि आता इकडे आम्हाला खूप जास्त रश लागले आणि रश दाखव यांना किती रश आहे बघा। आम्ही आता आज आमचं सेकंड आहे आणि आयुष सर आमचे पार्टनर झालेले आहेत आणि खरंच दोघं येण्यापेक्षा असे ग्रुप मध्ये आला तर जी मजा येते ना ते आज आम्हाला आयुष सर फुल ऑन एन्जॉयमेंट चालू आहे आणि इकडे तिकडे आम्ही फिरतोय सोबत। आणि आता 5 दिवस कंटिन्यू आयुष सर आणि आम्ही सगळे सोबतच आहेत आणि सर आणि आम्ही आता 124 फ्लोअर वरती जातोय। चला दाखवतो। आयुष सर कैसे लग रहा है आपको आके? चलो वैसे आयुष सर कहाँ से हो? मेरठ से, यूपी मेरठ सर से। चलो तुम्ही आतमध्ये येत आहे, आतमध्ये येताना बॅग असेल चालेल, फूड लाइटर सिगरेट नॉट अलाउड। फायनली 124 वर एका मिनिटात पोहोचलेलो आहे आणि व्ह्यू हा बघा। तर रात्रीचे वाजलेले आहेत 10:15 दुबईचे आणि आमचा दिवस कसा संपला आम्हाला कळलं पण नाही आणि डे एंडला आमचा डिनर इकडे आलेला आहे, तुम्ही बघू शकता।
प्युअर व्हेज आम्ही मागवलेलं इकडे. तर आजचा दिवस इकडे संपलाय. डिनर करणार, हॉटेलमध्ये जाणार, झोपून जाणार. हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि ही दुबई ट्रिप एन्जॉय करा. तर भेटूया अशाच पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत गुड नाईट.